कीर्तनकार संग्राम भंडारेंची सहकाऱ्यांसह पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंवर शाईफेक, वारकऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्याचा निषेध। भंडारेंसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल। नाशिक धर्मांतर प्रकरणाची मास्टरमाइंड निदा खानच्या आईसोबत समोरासमोर चौकशी। ओवेसींकडून निदाचं समर्थन, तर निदा लपलेल्या मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर चालणार। तामिळनाडूत अखेर विजय यांनी गाठली मॅजिक फिगर। इंडियन युनियन मुस्लिम लीगचा टीव्ही केला पाठिंबा, संख्याबळ 120 वर। तर बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी शपथबद्ध। मीरा भाईंदरमधील 254 एकरच्या जमिनीवर राजकीय वाद शिगेला। केंद्राला दिलेली मिठागराची जमीन खासगी कंपनीच्या घशात, विरोधकांचा आरोप। तर जमीन परत मिळवण्याचे सरकारचे प्रयत्न। कोकणामध्ये जोरदार अवकाळी पाऊस। संगमेश्वरमध्ये बाजारपेठेतले रस्ते जलमय, तर माणगाव श्रीवर्धन रोह्यात वादळी वाऱ्यासह हजेरी। आंब्याचं नुकसान। राज्यामध्ये काही ठिकाणी उन्हाच्या झळा, तर काही ठिकाणी टंचाई। आजारपणातनं सावरत शरद पवार पुन्हा ॲक्शनमध्ये। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित। सांगलीमध्ये अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला। 2 गावठी कट्टे, देशी बनावटीच्या पिस्तुलासह 3घांना अटक। मुंबई पुणे मिसिंग लिंकवर सेल्फीला ब्रेक लावण्यासाठी पोलिसांचं बॅरिकेडिंग। आतापर्यंत 204 वाहनांवर कारवाई, 1.5 लाखाहून अधिक दंड वसूल।